बांधव या स्वराज्याचे सुराज्य कराल. माझ्या भारत मातेचे ते प्राचीन वैभव मला पुन्हा प्राप्त करून द्याल. स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगितलं होतं त्या गोऱ्या सरकारला. मोठ्या विश्वासाने ललकारले होते ते ब्रिटिशांना. दुर्दैवाने मिळालेले ते स्वराज्य आम्हाला पाहता आलं नाही, पण आम्ही दिले ते मतदान नंतर अनेक जण जगले. महात्मा गांधींनी वेगळ्या मार्गाने का होईना पण माझे स्वप्न सत्यात उतरवले. धन्य धन्य झालो होतो आम्ही तेव्हा स्वर्गात. पण आता काही वेगळंच चित्र दिसत आहे या स्वराज्यात. स्वराज्य लढ्यातील उच्च नैतिक मूल्य आज या स्वराज्यात कुठे दिसतच नाही. गोरे गेले पण आपली संस्कृती इथे पेरून गेले. भौतिक सुखाच्या लाटेत आपला ओढा वाढतोय तो पश्चिमेकडे. आपल्या अध्यात्म संस्कार आणि संस्कृतीचा ऱ्हास होताना पाहून मनाला यातना होत आहे आमच्या. दिवसेंदिवस वाढणाऱ्या खून हिंसा आणि भ्रष्टाचार पाहून मन विषण्ण झाले आमचं. शेतकरी मारतोय आणि सावकार श्रीमंत होत आहे. जनता उपाशी आणि पुढारी तुपाशी. सर्व अमंगल चालू आहे या स्वराज्यात. स्वार्थापुढे धर्म देश सर्व क्षुल्लक बाबी ठरतात. आमच्या काळी जुलमी मागून सत्तेविरुद्ध प्राण ठेवले होते आम्ही. देशासाठी घरदारावर तुळशी पत्त्या घेऊन हजारो लोक सामील झाले होते आमच्या कार्यात. देश बांधवांनो, जरा विचार करा. ज्या देशाचं नाव तुम्ही गर्वाने घेता त्या देशासाठी तुम्ही काय केलंय? अहो श्रीमान, निदान या देशाचे नैतिक